नमस्कार. शंकर ब्रह्मे समाज विज्ञान ग्रंथालयाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपल्याला सगळ्यांना हे माहितीच असेल की सुलभा ब्रह्मे आणि नीला भागवत यांची एक अतिशय घट्ट मैत्री होती आणि सुलभाताईंच्या मनात खूप होतं की शंकर ब्रह्मे समाज विज्ञान ग्रंथालयाची नवीन इमारत झाल्यानंतर त्यांचं गाणं तिकडं आयोजित करावं. ते काही ना काही कारणानं राहत गेलं आणि आज आपण त्यांच्या स्मृतीनिमित्त कार्यक्रम घेतो. हा कार्यक्रम घेण्याच्या पूर्वी हे ऑडिटोरियम ज्यांनी आपल्याला खास उपलब्ध करून दिलं त्या युवराजभाई शहा यांना मी या ठिकाणी बोलवतो आणि मी सुहास परांजपे ग्रंथालयाचे विश्वस्त यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा एक छोटासा सत्कार करावा. युवराजभाई शहा हे पुण्यातल्या पुरोगामी चळवळींचं एक केंद्र पण आहे, हे पण आपण लक्षात घ्यायला हवं आहे. नीला भागवतांनी आपली सांगीतिक परंपरा जितकी जपली तितकीच ती मोकळीही केली. नव्या युगाला अनुरूप नव्या बंदिशी, नवे बोल, नव्या सांगीतिक परंपरा घडवल्या, नवे शिष्य घडवले, मार्क्सवाद आणि स्त्रीवाद अगदी तरुणपणी आत्मसात केले व आपल्या जीवनात व गाण्यात उतरवले. आपले सामाजिक भान सतत जपले. माणसांवर आणि परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्त्यांवर निखळ प्रेम केले. सुलभाताई आणि नीलाताई यांच्यामधला मार्क्सवाद हा एक दुवा होता. नीला भागवतांच्या स्मृतीला अभिवादन. अमरेंद्र धनेश्वर आहेत, नील खोपकर आहे, स्वानंदी सडोलीकर आहे. यांना साथ देत आहेत सविता सुपणेकर आणि यश सोमण तबल्यावर. मी अमरेंद्रजींना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रम सुरू करावा. सुरुवातीला नील खोपकर आपल्या आवाजात नीलाताईंच्या काही रचना सादर करतील. इब्राहिम आदिलशहाच्या अनेक रचना नीलानी बसवल्या. इब्राहिम आदिलशहा हा विजापूरचा सुलतान होता आणि त्याच्या रचनांमध्ये तो सरस्वतीचा भक्त होता आणि अनेक काही गोष्टी त्यात नीलानी शोधून काढल्या आणि त्याच्या रचना त्याला रागदारी संगीताचं स्वरूप दिलं. त्यातली एक रचना सुरुवातीला नील आपल्यासमोर सादर करतोय. रचनेचे पहिले बोल आहेत. चतुर चितारी चितर चितारे, गगन कागज सोम मोहरादी तारे. इब्राहिम आदिलशहानी एका अर्थी सगळ्या पृथ्वीचंच वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्याचं कॉम्पोजिशनही इतकं सुंदर आहे. राग देसमध्ये याला बांधलेलं आहे, सितारखानी तालामध्ये. तर या कॉम्पोजिशनची मी एक झलक सादर करतो.
चितारे चतुर चितारे चितर चितारे चतुर चितारे चितर चितारे चतुर चितारे चितर चितारे चितर चितारे चतुर चितारे चितर चितारे गगन कागज सोम मोहरा सितारे गगन कागज सोम मोहरा सितारे चतुर चितारे चितर चितारे चतुर चितारे सूर कनक जल ढोल सवारे परिचित किए लेखनी लेखन हारे चतुर चितारे चितर चितारे तुमके धरे झुमके सारे सितारे तुमके धरे झुमके सारे सितारे धन्य वो उन्हार जियो मुल्के जहारे चतुर चितारे चितर चितारे चतुर चितारे शेवटची ओळ फार सुंदर आहे. त्यात इब्राहिम म्हणतो ह्या अशा गगनपटलावर जे एक चित्र आहे अशा चित्रावर आपण सगळेच एका क्षणासाठी सगळेच तारे आहोत असं इब्राहिम आदिलशाह क्या बात. सुंदर समुद्र करतार की तारे सुंदर समुद्र करतार की तारे
आता सगळ्यांनीच इथे नीलाजीला ऐकलं असेलच आणि त्यांना माहिती असेल की ग्वालियर घराण्यामध्ये टप्पा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण बऱ्याच लोकांचा असा समज होतो की टप्पा हा फक्त पंजाबीत असतो, पण खरं म्हणजे असं नाही आहे. टप्पा अनेक वेगवेगळ्या भाषांमधनं असू शकतो, तसा तो मराठीतनंही असू शकतो. आणि आमचे दादा गुरु आरुलकर बुवा यांनी मराठीत टप्पे केलेले आहेत, पण नीलाजींनी पण मराठीमध्ये एक टप्पा केलेला आहे ज्याच्यामध्ये एक स्त्रीवादी पर्स्पेक्टिव्ह दिसतो. तोही देशमध्ये आहे, तो मी गाऊन दाखवतो. जाने करता पुकार, करता पुकार, जाने करता पुकार, जाने करता पुकार, सखी सुने नाही मिया जाने करता पुकार, सखी सुने नाही मिया जाने करता पुकार, सखी सुने नाही मिया मिया जाने करता पुकार. व्हायलिन थोडं द्या ना. करता पुकार, सखी सुने नाही मिया जाने करता पुकार, सखी करता पुकार, सखी तुम बोलली नो सोही, सखी तुम बोलली नो सोही, मन में ए राखी उसके सहारे निभेगी, जाने करता पुकार, जाने करता पुकार, सखी सुने नाही मिया जाने करता पुकार, सखी सुने नाही मिया सुने नाही मिया जाने करता पुकार, करता पुकार, करता पुकार, करता हां, मॉनिटरला तबल्याचा थोडा व्हॉल्यूम द्या. सेटिंग बरोबर होतं, तुम्ही बदलू नका प्लीज. हां, ठीक आहे.
कबीर हा नीलाजीचा एक खूप आवडीचा विषय होता. मला वाटतं शिकायला लागल्याच्या काही दिवसातच कबीर शिकायला लागलो आणि गेली 11 वर्ष असा अधूनमधून कबीर शिकतच गेलो. आणि जसा शिकत गेलो तसा फक्त गाणं म्हणून नाही, पण एक विचार म्हणून किंवा एक प्रवाह म्हणून कबीर माझ्याशी शेअर करत गेली नीलाजी, असंच म्हणावं लागेल. तर किरवाणीमध्ये मोरी चुनरी में परी गयो दाग पिया बांधलेलं आहे, तर ते मी सादर करतो. भजन. क्या बात. वाह. मोरी चुनरी में परी गयो दाग पिया 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 मोरी चुनरी में परी गयो दाग पिया. पाँच तत की बनी चुनरिया, 5 तत की बनी चुनरिया, 16 से बंद लागे जिया मोरी चुनरी में परी गयो दाग पिया मोरी चुनरी में परी गयो दाग पिया. हाँ ये चुनरी मोरे मैं कहते आई, ये चुनरी मोरे मैं कहते आई, ससुरे में मनवा ससुरे में मनवा खोय दिया मोरी चुनरी में परी गयो दाग पिया मोरी चुनरी में
छूटी है मली मली होई, दाग ना छूटी है ज्ञान को साबुन, ज्ञान को साबुन लाय पिया मोरी चुनरी में परी गयो दाग पिया मोरी चुनरी में परी गयो दाग पिया। कहे कबीरा कहे कबीरा कहे कबीरा कहे कबीरा दाग तब छूटी है, कहे कबीरा दाग तब छूटी है, जब साहब अपना ये लिया मोरी चुनरी में परी गयो दाग पिया मोरी चुनरी में परी गयो दाग पिया। पांच तत की बनी चुनरिया, पांच तत की बनी चुनरिया, सो रह से बंद लागे जिया मोरी चुनरी में परी गयो दाग पिया मोरी चुनरी में परी गयो दाग पिया। परी गयो दाग पिया दाग पिया दाग पिया। शेवटची जी रचना मी म्हणणार आहे ती आनंद पटवर्धन कृत राम के नाम या सिनेमामध्ये सगळ्यात शेवटी नीलाजीच्या आवाजात आहे। ती मला वाटतं त्या सिनेमासाठीच कंपोज केली होती, पण खरंच खूप सुंदर रचना आहे आणि कधीही कबीर गायची वेळ आली तर मी नेहमी ती गातो, तर आजही मी ती गाणार आहे। बंदिशीचं असं असतं की ती नीलाजी ही दरवेळी गायची तेव्हा थोडीशी वेगळी यायची, मूळ रेकॉर्डिंग आहे त्यात वेगळी आहे, पुन्हा एकदा टाइम्स ग्रुपसाठी एक रेकॉर्डिंग केलं होतं त्यात थोडीशी वेगळी आहे, तर मला जशी शिकवली तशी मी म्हणणार आहे, त्यात काही व्हेरिएशन न करता। साधो देखो जग बराना, साधो देखो जग बराना, साधो देखो जग बराना। साधो देखो जग बराना, साधो देखो जग बराना, साची कहो तो मारन धावे,
कहत है राम हमारा मुसलमान रहमाना, हिंदू कहत है राम हमारा मुसलमान रहमाना। आपस में दो लड़े मरत है, मर्म कोई नहीं जाना, मर्म कोई नहीं जाना, मर्म कोई नहीं जाना। साधो देखो जग बोराना, साधो देखो जग बोराना। माला पहरे टोपी पहरे, माला पहरे टोपी पहरे, छाप तिलक हनुमाना, साखी सब दे गावत भूले, आत्म खबर न जाना, आत्म खबर न जाना, आत्म खबर न जाना। साधो देखो जग बोराना, साधो देखो जग बोराना। बहुतक देखे पीर औलिया, पढ़े किताब कुराना, करे मुरीद खबर बतलावे, उन्हू खुदा न जाना, उन्हू खुदा न जाना, उन्हू खुदा न जाना। साधो देखो जग बोराना, साधो देखो जग बोराना। या विधि हसत चलत है हमको, आप कहावे स्याना, या विधि हसत चलत है हमको, आप कहावे स्याना। कहे कबीरा सुन भाई प्यारे, कहे कबीरा सुन भाई प्यारे, इनमें कौन दीवाना, इनमें कौन दीवाना, इनमें कौन दीवाना। साधो देखो जग बोराना,
आता स्वानंदी जी रचना पहिली गाणार आहे ती सकाळच्या देस्कार या रागातली आहे. देस्कार हा अगदी सकाळी सकाळी गायला जातो, उठावदार राग आहे. आणि एक पारंपरिक कल्पना अशी असते की भक्तांना आणि ईश्वराला जागवण्यासाठी देस्कार रागामध्ये गायलं जातं. नीला भागवतांनी वेगळा विचार केला आणि स्त्री मुक्तीच्या चळवळीत सामील व्हा हे सर्व आपल्या समविचारी आणि समविचारी नसणाऱ्या सुद्धा महिलांना सांगण्यासाठी त्यांनी ही रचना केली. आणि त्याचे बोल असे, जागनकी बेर भई सहेलरिया. आणि गमतीची गोष्ट अशी की त्यांची जी पहिली सीडी निघाली ती से डिस्क नावाच्या एका लंडनमधल्या कंपनीतर्फे निघाली आणि त्यांनी सांगितलं आम्हाला ही तुमची रचना हवी आहे आणि या रचनेतच पासूनच आपण सुरुवात करूया. त्यामुळे से डिस्कनी ती सी डी काढली आणि ही ध्वनिमुद्रित झाली आणि मग ही सर्व स्त्रीमुक्तीच्या चळवळीमध्ये ही रचना लोकप्रिय होत गेली. राग देस्कार. आणि मला ह्याचं अजून एक वैशिष्ट्य जाणवलं की देस्कार रागामध्ये एक ठामपणा आहे. हे सतत ठासून सांगणं, म्हणजे जी गोष्ट आपल्याला हवी आहे किंवा हे असंच पाहिजे तो भाव देस्कारमध्ये जाणवतो. आणि त्या दृष्टीने सुद्धा ही बंदिश त्यासाठी तिने देस्कारमध्ये रचली असेल असं मला वाटतं. जागन की बेर भई, जागन की बेर भई, जागन की बेर भई, सोहे जागन की बेर भई, जागन की बेर भई, जागन की बेर भई, बेर भई, जागन की बेर भई,
जागन की बेराबाई जागन की बेराबाई बेराबाई सोहेलरिया जागन की बेराबाई सोहेलरिया जागन की बेराबाई जागन की बेराबाई सोहेलरिया जागन की बेर जागन की जागन की जागन जागन की बेरा भाई जागन की बेरा भाई सोहेलरी जागन की बेरा भाई जागन की बेर जागन की बेर जागन की बेर भई स्त्री संतांच्या रचना त्याला त्याच्या बंदिशी बनवल्या आणि पुढे त्या कामामुळे त्यांच्या जेरी पिंटो नावाचे ग्रंथ ते इंग्रजीमध्ये लिहितात आणि ज्यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत कादंबऱ्या लिहिल्या ते प्रभावित झाले आणि त्यांनी सांगितलं की आपण स्त्री संतांच्या रचनांचं पुस्तक काढूया. ते पुस्तक प्रसिद्ध झालं. नीला भागवत आणि जेरी पिंटो यांनी अनेक स्त्री संतांच्या रचनांचा अनुवाद इंग्रजीत केला आणि ही सर्व जागतिक पातळीवरती स्त्री संतांच्या रचना पोचल्या. कारण लंडनपासून न्यूयॉर्कपर्यंत अनेक पुस्तकांच्या दुकानामध्ये ते पुस्तक डिस्प्ले केल्याचं फोटो लोकांनी मला पाठवले. त्यामुळे बहिणाबाई, त्याच्यानंतर बहिणाबाई म्हणजे बहिणाबाई चौधरी नव्हे, आधीच्या बहिणाबाई, त्यानंतर मुक्ताबाई, सोयराबाई, अशा सगळ्या स्त्री संतांच्या रचना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचल्या. त्यातली ही एक रचना मुंगी उडाली आकाशी, द अँड स्वॉलोज द स्काय सन, अशा शीर्षकाचं हे पुस्तक इंग्रजीमध्ये आता अवेलेबल आहे. मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, दिने गिळिले सूर्यासी, दिने गिळिले सूर्यासी,
प्रसवला थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला विंचू पाताळाशी जाया विंचू पाताळाशी जाय शेष माता वंदी पाय शेष माता वंदी पाय मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी माशी माशी व्याली हार झाली माशी व्याली हार झाली देखो आणि मुक्ताई देखो आणि मुक्ताई हासली मुंगी उडाली मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी मुंगी उडाली मुंगी उडाली मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी मुंगी उडाली आकाशी तो हा मेळा त्याची पत्नी सर्वांच्या रचना तिने स्वरबद्ध केलेल्या आहेत. तर ही जी रचना जी आहे ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, ती रचना ती अनेक ठिकाणी गात असे आणि विशेषतः शाळा कॉलेजांमध्ये, आणि त्याला फारच चांगला प्रतिसाद मिळत असे आणि सगळीच मुलं आणि शिक्षक गाऊ लागायचे. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुलला वरलिया रंगा काय भुलला वरलिया रंगा ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा ऊस
नदी डोंगी भरी जळलो हे डोंगे नदी नदी डोंगी भरी जळलो हे डोंगे नदी डोंगी भरी जळलो हे डोंगे काय भुललासी भरली या रंगा 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 ओसडोला ओसडोला रसनो डोंगा काय भुललासी भरली या रंगा काय भुललासी भरली या रंगा वा, क्या बात. चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा चोखा डोंगा परी चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा काय भुललासी भरली या रंगा काय भुललासी भरली या रंगा डोंगा परी रसनो हे डोंगा डोंगा परी रसनो हे डोंगा डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी भरली या रंगा काय भुललासी भरली या रंगा काय भुललासी भरली या रंगा आता एक फार महत्त्वाची रचना स्वानंदी सादर करते. पीले प्याला हो मतवाला, म्हणजे दारू पिण्याचा प्रचार नाही आहे याच्यामध्ये कबीराकडनं. भक्तीचा प्याला पी आणि मतवाला हो असं कबीर सांगतोय. आणि त्याच्यात कबीर असं सांगतो, पीले प्याला हो मतवाला प्याला नाम अमीरस का. अमीरस म्हणजे अमृत. आणि पुढे असं सांगतो तो की नख आणि शिख, नखापासून शिखापर्यंत माणसाच्या शरीरामध्ये विष भरलेलं आहे. तर हे विष समजा दूर करायचं असेल तर निष्ठा, डिवोशन, भक्ती हे मार्ग आहेत. आणि नेहमीप्रमाणे तो संदेश देतो की तुम्ही जेव्हा जाता तेव्हा कोणी तुमच्या बरोबर नसतं. सुत नसतो म्हणजे मुलगा नसतो, स्त्री नसते. तिरिया, तिरिया म्हणजे काय, बरेच दिवस मला सुद्धा प्रश्न पडला होता. शेवटी मला समजलं की तिरिया म्हणजे स्त्रिया, असा सगळा त्याच्यामध्ये भाव आहे. तर हंसध्वनी रागामध्ये ही रचना नीना भागवतांनी बसवली आहे.
पीले प्याला पीले प्याला हो मतवाला हो मतवाला प्याला नाम अमीरा सकारे पीले प्याला हो मतवाला पीले प्याला हो मतवाला प्याला नाम अमीरा सकारे पीले प्याला पीले प्याला वा 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 माता पिता बंधु माता पिता बंधु सुत दीरिया माता पिता बंधु सुत दीरिया संग नहीं संग नहीं कोई जाय साकारे संग नहीं कोई जाय साकारे पीले प्याला पीले प्याला कहे कबीरा कहे कबीरा सुनो भाई साधो कहे कबीरा साधो कहे कबीरा सुनो भाई साधो कहे कबीरा सुनो भाई साधो लखसी का पूरा रहा भी साकारे पीले प्याला पीले प्याला हो मतवाला प्याला नाम अमीरा सकारे पीले प्याला पीले प्याला पीले प्याला काल मदर्स डे आंतरराष्ट्रीय स्तरावरती होता आणि मग मला असं वाटलं की त्या निमित्ताने मदर किंवा मदरिंग या कॉन्सेप्टवरती नीला भागवतांनी जी रचना केली आहे ती आपल्याला ऐकवावी. आईची विविध रूप, कधी मैत्रीण, कधी सखी,
कधी बालिका, अशा सर्व रूपांचं तिने वर्णन या बंदिशीत केलेलं आहे. दरस देत परस करत, दरस देत परस करत, करुणाही तेरी रीत, करुणाही तेरी रीत, तुमही हो आधार माई, तुमही हो आधार माई, दरस देत परस करत, करुणाही तेरी रीत, करुणाही तेरी रीत, तुमही हो आधार माई, तुमही हो आधार. कभी तुम हो बहना, कभी तुम हो बहना, कभी सखी प्यारी, कभी तुम हो बहना, बहना कभी तुम हो बहना, कभी सखी प्यारी, कभी बालक को बिलखत, कभी बालक को बिलखत, कभी पिया की रीत न्यारी, कभी पिया की रीत न्यारी,
कभी पिया की रीत न्यारी तुमही हो आधार माई तुमही हो आधार हो आधार हो आधार कबीराच्या अनेक रचना त्यांनी स्वरबद्ध केल्या. एकूण त्यांचा जर बॉडी ऑफ वर्क आपण विचार केला तर तो इतका आहे ते की माझ्या मते जवळजवळ 300 बंदिशी तरी आहेत. आणि त्या नोटेट काही म्हणजे त्यांनी नोटेट केल्या त्या आधी ट्रॅडिशनल ज्या शिकल्या त्या, पण स्वतःच्या बंदिशी नोटेट करण्याचं काम अर्धवट राहिलं. त्याला काही इलाज नाही, आता ते करावं लागणार आहे कधीतरी आपल्याला, कारण इतकं चांगलं मटेरियल उपलब्ध आहे गाण्यासाठी, तर ते करणं आवश्यक आहे. तर आता ही एक रचना कबीराची त्यांनी केलेली. मोरे लगी गए बान सुरंगी रे, मोरे लगी गए बान सुरंगी रे, लगी गए बान बान लगी गए बान सुरंगी रे, धन सतगुरु उपदेश दियो है, धन सतगुरु उपदेश दियो है, होई गए चित्त विरंगी रे, होई गए चित्त विरंगी रे, मोरे लगी गए बान सुरंगी रे. ध्यान पुरुष ध्यान पुरुष की बनी है तिरिया, ध्यान पुरुष की बनी है तिरिया, घायल पाचू संगियो, घायल पाचू संगी हो, मोरे लग गए बान सुरंगी रे. घायल की गति घायल की गति घायल जाने, घायल की गति घायल की गति घायल
जाने की जाने जात पतंगी रे, की जाने जात पतंगी रे, मोरे लगी गए बान सुरंगी रे। आ, सुनो भाई साधो, कहे कबीरा सुनो भाई साधो, निशिदिनी प्रेम मंगी हो, निशिदिनी प्रेम मंगी हो, लगी गए बाण सुरंगी रे, लगी गए बाण, लगी गए बाण, लगी गए बाण सुरंगी हो। असे काही कवी आहेत किंवा गीतकार आहेत, गीतकार म्हणण्यापेक्षा लिरिसिस्ट म्हणू काही नाही, की ज्यांची कविता गेय आहे असं लोकांचा विश्वास नव्हता. सदानंद मोरे पुण्यातले मोठे विद्वान विचारवंत, त्यांनी सांगितलं होतं महात्मा फुलेंची कविता ही गेय आहे हे मला नीलाताईंच्याकडनं कळलं. किंवा पुशी रेगे मराठीतले एक उत्तम कवी, पण ते आधुनिक वळणाचे कवी, त्यांची कविता ही काही गेय कविता म्हणून समजली जात नाही. पण नीला भागवतांनी त्यांची अत्यंत गाजलेली कविता त्रिधा राधा, त्या कवितेला गेय कवितेच्या प्रांगणात आणून ठेवलं. राधेच्या 3 अवस्था पुशी रेग्याने या कवितेत सांगितल्यात. एक अवस्था म्हणजे मनबाधा, दुसरी अवस्था प्रियमवदा आणि तिसरी अवस्था चिरतंद्रा. या तिन्ही अवस्था पुशी रेग्यांनी वर्णिलेल्या आहेत. आकाश निळे तो हरी, आकाश निळे तो हरी, आकाश निळे तो हरी, अन एक चांदणी राधा बाबरी, अंतेक चांदणी राधा बाबरी, मन बाधा
राधा युगानुयुगीची मन बाधा युगानुयुगीची आकाश निळे तो हरी आकाश विस्तीर्ण भुई विस्तीर्ण भुई गोविंद विस्तीर्ण भुई गोविंद अंक्षेत्र साळीचे अंक्षेत्र साळीचे राधा संसिद्ध अंक्षेत्र साळीचे राधा संसिद्ध प्रियं वदा प्रियं वदा युगानुयुगीची प्रियं वदा युगानुयुगीची आकाश निळे तो हरी आकाश निळे तो हरी आकाश जलवाहिनी जलवाहिनी निश्चल कृष्ण जलवाहिनी निश्चल कृष्ण बन झुकले काठी राधा विप्रश्न बन झुकले काठी राधा विप्रश्न चिरतंद्रा 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 युगानुयुगीची युगानुयुगीची आकाश निळे तो हरी आकाश निळे तो हरी अंतेक चांदणी राधा बावरी आकाश 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 निळे तो हरी आपण या सगळ्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद.